सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्याच्या राजूर रोडवर ट्रक चालकास लूटमार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। जालन्यात चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे। जालन्याच्या बावणे पांगरी ते पठार देऊळगाव या दरम्यान या एका पेट्रोल पंपावर एका ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून अज्ञात 3 जणांनी त्याला लुटले आहे। या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद केले। या कारवाईत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कारची अंदाजे किंमत 15 लाख रुपयांची कार पोलिसांनी जप्त केली आहे। अधिक तपास जोहर सिंग कलानी हे करीत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। दिनांक 23/7/2025 रोजी म्हणजे काल फिर्यादीनामे राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा वय 40 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक आहे, राहणार अंकिसर, हा राजस्थान राज्यातला आहे। हा परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रकवर येत असताना त्याला मानदेवगावजवळ स्पीड ब्रेकर जवळ काही 3 लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात, त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही, त्यांनी गाडी स्पीडने पुढे घेतली। ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले। त्याच्यानंतर पुढे ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा एक ट्रक ड्रायव्हर भेटला। त्या या आरोपींनी त्याला ओव्हरटेक करून अडवणे म्हणून दोघांनी ट्रक शेजारी लावल्या, एक सोबत घेऊन चालले, म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही। आणि त्या समोर एक टोल नाका आहे भारत पेट्रोलियमचा, ते तिथपर्यंत ते कसे ते आले, तिथं ते येऊन पंपामध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पळायला लागले। तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली, मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील 16,000 रुपये जबरीने काढून घेतले, असं फिर्यादीत म्हटलं आहे। त्यानंतर आम्ही तात्काळ त्याची पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले। तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देवीदास जाधव वय 32 वर्षे, राहणार पठारे देवगाव, त्याच्यानंतर दुसरा तानाजी कारभारी कठाळे वय 27 वर्षे, राहणार तुपेवाडी आणि विलास तुकाराम पवार वय 29 वर्षे, राहणार बावणे पांगरी, सगळे तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। आम्ही त्यांना शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ किंमत 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। अजून उर्वरित तपास सुरू आहे। त्याच्यावर एकावर गुन्हे दाखल आहेत, अजून तपास सुरू आहे। अजून पुढे काय काय निष्पन्न होतं ते तपासात बघू। अजून और क्या घटना घटी आपके साथ? राजेंद्र कुमार नाम है, राजस्थान का रहने वाला, नौका तहसील है, ग्राम अनकिसर है। और राजूर से जालना की तरफ आते वक्त मान्य देवल गांव में जैसे ही पहला ब्रेकर आया था फुटपाथ के पास में, तो ये लोगों ने गाड़ी रुकवाया था। पहले से ये आइसर गाड़ी खड़ा था, उसके साथ मारपीट कर रहे थे। जैसे ही हमारी गाड़ी आई थी ब्रेकर पे, तो उन्होंने रोक के पैसे मांगे, हमने पैसे नहीं दे के और गाड़ी रवाना किया तो इन्होंने पत्थर मारा। और मेरे पीछे ये गाड़ी थी इनकी, जिसका नंबर 2263 है, और ये गाड़ी जैसे ही ब्रेकर पे इसको भी पत्थर मारा। फिर हमने दोनों गाड़ी बराबर करके आगे रवाना किया और स्कॉर्पियो इनका पीछे रवाना हुआ। जैसे ही डिवाइडर खत्म हुआ फिर भी हम बराबर चलते रहे। जैसे ही पंप आया हमने गाड़ी पंप पे ले गए। पंप पे ले देने के बाद में ये स्कॉर्पियो आया और भरपूर जानलेवा हमला किया बड़े बड़े पत्थर से। अगर वो बीच का वो सारा नहीं मिलता गाड़ी में, ये मेरी जान ले लेते। और पैसे लिए 10,000 रुपये उनके गले में से दिए और 6,000 रुपये पंप वालों से दिलवाए। फिर जाकर पीछा छोड़ा हमारा। ये 3 लोग है। और सड़क पे कितने थे मेरे को मालूम नहीं, पंप पे 3 आदमी आए थे। और जो सारा रिकॉर्ड पंप के सीसीटीवी कैमरे में दर्ज है, कैसे हमला किया क्या सब उसमें रिकॉर्ड है पूरा। 16,000 बता दें, 10,000 गले में से और 6,000 पंप वालों से दिलाए। 16,000 रुपये। 16,000 रुपये टोटल। कंप्लेंट देने आए हो? हाँ कंप्लेंट देना है। ये जान ले हमला, कंप्लेंट नहीं देंगे फिर ये हमला करेंगे। कितने पैसे बैठे हो? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.